आपल्या सांगली जिल्ह्यातील नवसाचा मारुती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये मी आहे. चला, हनुमान जयंतीच्या निमित्तानं या मारुतीरायाचं अवघ्या 14 किलोमीटरवर आष्टा रस्त्यावर असलेलं तुंग हे गाव, या गावातील नवसाला पावणारा मारुती म्हणून प्रसिद्ध असणारं हे श्री हनुमान मंदिर, सुमारे 150 वर्ष जुने असलेल्या या मारुती मंदिराचा इतिहास काय आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळी ब्रह्मणाळ संस्थानाचा भाग असणारं तुंग हे गाव आणि मारुती मंदिर या परिसरामध्ये होतं. परंतु सततच्या येणाऱ्या पुरामुळे या मंदिराचं आणि गावाचं इथून स्थलांतर करण्यात आलं. या परिसरात काही जुनी मंदिरं अजूनही कृष्णा नदीच्या पात्रात आहेतच. शिवाय हा नंदी सुद्धा अजूनही इथंच आहे. आधी या परिसरात असणारं मंदिर नवीन जागी स्थलांतरित झालं आणि मग त्याच्या भोवतीनं तुंग या गावाची उभारणी झाली. यातील मूर्तीची ही काळी शिळा ब्रह्मणाळचे श्री आनंद मूर्ती, श्री रघुनाथ स्वामी आणि श्री रामदास स्वामी यांच्या भेटीची आठवण आहे असं जुने जाणते लोक सांगतात. या ठिकाणी दर शनिवारी तसंच श्री हनुमान जयंतीला सकाळ संध्याकाळ महाप्रसाद आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात. सांगली जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ इथूनच करतात, हे विशेष. तर सांगलीकर अशा या जागृत देवस्थानाला आजपर्यंत भेट दिली नसेल तर जरूर भेट द्या आणि अशाच माहितीसाठी इन्स्टावाले काका हे पेज फॉलो करा.